शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी 2026 बद्दल महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 5 नवीन नियमामुळे 91 लाख शेतकरी होणार आहे अपात्र. मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय आला समोर. आता 91 लाख शेतकऱ्यांची अपात्र यादीसुद्धा आलेली आहे. आणि कर्जमाफीमध्ये जर ह्या वस्तू नसेल किंवा तुमच्याकडे ह्या 2 कागदपत्र नसतील तर तुमचे अपात्र होण्याची शक्यता वाढण्यात येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घेऊन घ्या की कर्जमाफीचा जी.आर. आलेला असून यामध्ये संपूर्ण माहिती आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी दुःखाची बातमीसुद्धा आलेली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची मोठी घोषणा झाली असली तरी आता समोर आलेल्या 5 नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखपेक्षा जास्त शेतकरी लाभापासून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आणि घरांची पडताळणी आता थेट बँकेद्वारे सुरू करण्यात आली असून सर्व बँकेना सरकारने कडक आदेश दिले आहेत. जर या 5 महत्त्वाच्या वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 रुपयाही फायदा होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला मिळाल्या असल्या तरी सरकारच्या तिजोरीवर याचा ताण लक्षात घेता जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांच्या आता यादीतून बाहेर काढायचे धोरण आखण्यात आले असून यामध्ये नेमक्या कोणत्या 5 वस्तू तुमच्या घरात नसाव्यात याची धास्ती आता सर्वांना लागली आहे. पहा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, परंतु त्यानंतर पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या मनात शंकेचे चाल चुकवले आहे. निवडणुकीच्या आधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले असताना आता सरकार आपल्या भूमिकेतून पलटी मारत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे, ज्यांच्या घरात या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. कालपर्यंत कर्जमाफीच्या ज्या बातम्या ऐकल्या होत्या त्या सर्व खोट्या ठरत असल्याने आता मुख्यमंत्र्यांच्या नव्या माहितीवरून दिसत येत आहे. या 5 वस्तूंपैकी एकही वस्तू जर तुमच्या कुटुंबात आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित राहू शकता, ज्यामुळे सुमारे 25 लाखापेक्षा जास्त शेतकरी या यादीतून बाहेर फेकले जाणार आहे. सरसकट कर्जमाफी न मिळाल्याचे मुख्य कारण म्हणजे हे नवीन 5 नियम आहेत, जे पूर्ण करण्याचे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आता अनिवार्य असून यांना अर्जंट सूचना देखील जारी करण्यात आल्या आहे. तर 5 शेतकरी मित्रांनो, या 5 गोष्टी कोणत्या आहे ते महत्त्वाचे ठरणार आहे, म्हणून कोणताही व्हिडिओ स्किप न करता हा शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, नुकत्याच आलेल्या जी.आर.मध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे परंतु शेतकरी अपात्र होत आहे. शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपली माहितीची 4 कामे येत्या 3 दिवसात आत पूर्ण करून घ्यावीत, असा आदेश बँकांना देण्यात आला आहे. कारण 15 दिवसानंतर होणारा सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते. बँकेना चौकशीपूर्ण आदेश 15 दिवसानंतर घराघरात जाऊन या 5 वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. या 5 वस्तूंमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी सुरक्षित कशी ठेवायची हे पाहणे प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यासाठी आता जीवन मरण्याचा प्रश्न ठरत आहे. यापूर्वी अर्थसंकल्पात असलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून दूर होत असल्या तरी नवीन नियमामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी देखील वर्तवली जात आहे. तुमची कर्जमाफीसाठी कोणते 8 महत्त्वाचे कागदपत्र आता लागणार आहे याची यादी 15 दिवसानंतर पूर्णपणे तपासली जाणार आहे. जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचे असेल तर खरी माहिती मिळवायची असेल तर ही सर्व प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच आदेश देण्यात आलेले आहे की केवळ गोरगरीब गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे. या हेतूने घराघरामध्ये या 5 वस्तूंची तपासणी केल्याचे आदेश. यात जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र होण्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्यांची यादी सर्वात आधी येईल, कोणत्या तारखेपर्यंत कर्ज थकीत अनिवार्य आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या 15 दिवसानंतर स्पष्ट होतील, ज्यामुळे हे प्रतीक्षा आता अधिकच वाढली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी निधी मंजूर झाला असला तरी पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ शेतकऱ्यांना रडायला लावणार आहे. 99% शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही की या योजनेत पात्र आहेत की अपात्र. यामुळे मुख्यमंत्र्यांनी शंकांचे निरसन करण्यासाठी हे 5 निकष लावले आहे. अर्थसंकल्पात घोषणा जरी 2 लाखापर्यंत वसुली असली तरी प्रत्यक्षात ही सवलत मिळण्याचे तुम्हाला 5 अटी शर्ती मोठ्या चाळणीत पार करावी लागणार आहे, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती तपासली जाईल. याच नियमाच्या चाळीत जर तुमची बातमी नाही तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणात कापली जाण्याची शक्यता असून बँकेमध्ये जाऊन ही कामे केल्यास मोठे नुकसान तयार होईल. कर्जमुक्तीसाठी नेमकी कोण पात्र आहेत आणि कोणते निकष लावले गेले आहे यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी बाहेर काढण्यासाठी सरकारने हे 5 मुद्दे सांगितले. त्यातील कर्जाचे स्वरूप पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल, कारण सर्वच प्रकारचे कर्ज सरकार माफ करणार नाही. बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोठा किंवा घरासाठी कर्ज घेतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की केवळ पीक कर्ज असणाऱ्याचे 100% कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही विहीर, पाईपलाईन किंवा इतर शेती कामासाठी टर्म लोन घेतले असेल तर अशा प्रकारची मुदत कर्ज माफ होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष ठेवले पाहिजे. यासोबतच तुमच्या घरात कोणत्या 5 वस्तू नसाव्यात यावर 15 दिवसानंतर चौकशी सुरू होण्याची महत्त्वाची सूचना सुद्धा दिलेली आहे. कारण या वस्तूची उपस्थिती तुम्हाला अपात्र ठरू शकते. बँकेचा प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीत मोठी अडचण बनू शकतो. कारण तुमचे बँक, जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक यावर सवलतीचे निकष बदलू शकतात. या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2025 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि यापुढील जर बघितलं तर 5 जूनपासून आत्ता 2 दिवसा पहिले कर्जमाफीचा GR आला असून यामध्ये महत्त्वाचे निकष लावण्यात आलेले आहे. या तारखेपासून ज्यांचे कर्ज थकीत आहे पहा, 30 सप्टेंबर 2025 तारखेपासून ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांना माफी मिळेल. आणि 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही योजना असून त्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. पण ते मिळवण्यासाठी देखील घरातील 5 वस्तूची अट लागू करण्यात आली आहे. सरकारी नियमानुसार कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरी नसावी, तसेच कोणतेही इन्कम टॅक्स भरणारे नसावे. जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेतून वगळून असून शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न खात्यावर दिसल्यास नाव तातडीने यादीतून बाद केले जाईल. 7-12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असावी असेही सरकारने नमूद केले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या केवळ प्रोत्साहन दिले जाईल. मात्र थकीत कर्जदारांची यादी 15 दिवसानंतर जाहीर झाल्यावर नेमकी स्थिती स्पष्ट होईल, ज्यामध्ये जिल्ह्यांच्या प्राधान्यक्रमाने निधी दिला जाईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार असून तेथील निधीचे वाटप 5 दिवसानंतर वेगवान होण्याचे संकेत आहे. यासाठी आधार कार्ड, ओरिजिनल फार्मर ID कार्ड असणे अत्यंत गरजेचे असून अर्ध्या सोडून दिलेल्या अर्जामुळे लाभ नाकारला जाऊ शकतो. 30 सप्टेंबर 2025 ची तारीख विसरू नका, कारण या तारखेच्या थकीत कर्जदाराची कर्जमाफी अवलंबून आहे. 7-12 वरील नाव, आधार कार्डावरील नाव यामध्ये एक जरी अक्षर चुकला तर 5 दिवसानंतर तुमचे बँक खाते परत पैसे जाण्याची शक्यता किंवा भीती आहे. शेवटी जर बघितलं तर तुमच्या घरातील 4 चाकी गाडी किंवा 10 एकरपेक्षा जास्त जमीन असणे हे श्रीमंत शेतकऱ्याच्या श्रेणीत जाण्याचे लक्षण मानले जाईल. अशा धनगड्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढले जाईल. महागड्या वस्तू आणि श्रीमंत शेतकरी यांना वगळून केवळ गोरगरिबांना लाभ देणे हा सरकारचा उद्देश असल्यामुळे 15 दिवसानंतर होणारी चौकशी गांभीर्याने घ्या. तुमचे बँक खाते आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण त्वरित तपासून घ्या, जेणेकरून 5 दिवसानंतर तुमची कर्जमाफी निश्चित होईल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला माहीत आहे सरकारच्या नवनवीन योजना आणि बातम्या येत राहतात. त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत या कर्जमाफीचा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.